मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा आजचा हा भाग माझ्या त्या दुर्दैवी मित्रांसाठी म्हणेल की ज्यांचा प्रेमभंग झालेला आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमभंगामुळे दुःख निर्माण झालेलं आहे, अशा माझ्या मित्रांच्या आयुष्यात आनंदाचा पासवर्ड मी तुम्हाला आज सांगणार आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगेश पडगावकरांच्या एका छानशा अशा कवितेनं करूया. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणतात? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीनं थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचंच दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्यानं भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, त्या प्रेमानंच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिन झूट असतं असं म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं असं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी सुद्धा प्रेम बिन कधी सुद्धा केलं नाही, आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का. त्याला वाटलं मला पटलं, त्याला वाटलं मला पटलं, मी त्याला इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्लं असाल गोडीनं, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वानं तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडत सुद्धा, निळ चांदणं सांडत सुद्धा. अहो 2 ओळीची चिठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मंडळी, या सगळ्या प्रेमाच्या कल्पना ऐकताना, प्रेमाच्या कविता ऐकताना आपल्याला आनंद येतो, अंग मोहरून उठतं, मन मोहरून उठतो. पण त्याचबरोबर ज्या मित्रांचा प्रेमभंग झालाय त्यांच्या अंगावर मात्र प्रेम शब्द काढला ना तर सर्रकन काटा येतो. प्रेमभंग होतो म्हणजे काय हो? 3 अवस्था असतात बघा. तुम्हाला एकतर्फी प्रेम जेव्हा असतं ना, प्रेम होतंय असं वाटत असतं, तेव्हा या प्रेमवीराच्या म्हणजे पुढे कळलेलंच नाही, एका बाजूनच आहे, तेव्हा या प्रेमवीराच्या मनातलं गाणं असतं, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. अरे कसला जमाना छोडणार? तिला वडापाव खायला घालायला सुद्धा बाबांकडनं पैसे घ्यायला लागतात, आणि जमाना सोडून काय निर्जन बेटावर जाणार का? पण तरी आपलं चालू असतं, जमाना छोड़ देंगे हम. आता स्थित्यंतर बघा हा कसं. जेव्हा प्रेम दोन्हीकडून येतं ना, दोन्हीकडे तिलाही कळलं यालाही कळलंय, मग तेव्हा याच्या मनातलं गाणं असतं, ना कजरे की धार ना मोतियों का हार, ना किया कोई श्रृंगार फिर भी कितनी सुंदर हो, मन में प्यार भरा तन में प्यार भरा. आता पठ्याला सगळंच सुंदर वाटायला लागलेलं असतं, कारण हा प्रेमात असतो ना. असं एक वाक्य आहे, तरुणपणामध्ये गाढवीण सुद्धा सुंदर वाटते. अर्थात मला या वाक्याचा अजूनही अर्थ कळला नाही, म्हणजे मला काय अर्थ कळला नाही. मला असं वाटतं की अरे तरुणपणात गाढवीण सुद्धा सुंदर वाटते, म्हणजे नक्की कुणाच्या तरुणपणात? गाढवीण तरुण असताना तिच्या तरुणपणात ती सगळ्यांना सुंदर वाटते, की आपण तरुण असताना ती सुंदर वाटते? पण त्या ज्या काही प्रेमवीराला जे दोन्हीकडून आहेत त्याला मात्र असं वाटायला लागलेलं असतं.
आणि तिसरा प्रकार, जेव्हा हा ठेचकाळतो, ढेपाळतो आणि याचा प्रेमभंग होतो ना, तेव्हा याच्या मनातलं गाणं असतं कुठलं माहितीये? बरोबर ओळखलं. शीशा हो या दिल हो, आखिर टूट जाता है. बरं, आणि त्या प्रेमाची तीव्रता भंगाची अशी प्रचंड असेल ना, तर मग कुठलं गाणं असतं माहितीये? तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, ऐसा क्या गुन्हा किया जो लुट गए, जो लुट गए. अरे कसला लुट गए, उलट छुट गए. या मायेतनं छुटलास तू. आमच्या संत महंतांनी सांगितलंच होतं की अरे हे सगळं मृगजळ आहे, हे सगळं माया आहे. तरी तू त्यांचं ऐकलं नाहीस आणि गेला तिथे आणि आता म्हणतोय लुट गए. मंडळी, प्रेमभंग ज्यांचा झालेला असतो ना, ती माणसं लगेच ओळखून येतात बरं का. तुम्हाला प्रेमभंगाची काही लक्षणं सांगतो बघा कसं असतं. तुम्ही कोंबडी झुरताना कधी पाहिली आहे का? अगदी बरोबर आहे, यांच्यात आणि यांच्यात साम्य असतं. अजून तुम्हाला काही लक्षणं सांगू का? बघा कसं असतं. प्रेमात जेव्हा हा असतो ना, तेव्हा हा रोज आरशात पाहतो, कपडे नवीन नवीन घालतो. काही कारण नसताना घरातली माणसं घरातल्यांची कामं करतायत, काही कारण नसताना हा एकटाच हसत असतो. आणि जेव्हा प्रेमभंग होतो ना, तेव्हा घरात काही विनोद घडला आणि सगळे हसायला लागले, तरी हा मात्र आपला असा मख्ख चेहरा पाडून बसलेला असतो. नाकावर बसलेली माशी सुद्धा उचकत नाही. हाच रस्त्यावरनं कधी जायला लागला ना, तर याच्याच तंद्रीत असतो. समोरनं एखादा मुलगा तर जोडीनं जर हसत हसत येत असेल, तर हा पठ्ठ्या मनातल्या मनात बोलत असतो, अरे हसू नकोस, मी सुद्धा तुझ्यासारखाच हसत होतो. आज माझ्यावर काय वेळ आले बघ, म्हणून सांगतो आत्ताच सावध हो. पण पुन्हा विचार करतो, जाऊ दे, मी तुला हे सांगणार नाही. अशासाठी सांगणार नाही की मला सुद्धा 50 जणांनी असं सांगितलं होतं की सावध हो, पण त्यावेळेस थोडी मी ऐकण्याच्या मनस्थितीत होतो. मला तर स्वर्ग 2च बोटं राहिलंय असं वाटत होतं. त्यामुळे तुला मी काही सांगणार नाही, कारण मी सांगितलं तरी तू ऐकणार नाही हे मला माहितीये. पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे जरी खरं असलं तरी प्रेमात मात्र ठेच लागल्याशिवाय त्यालाच ठेच लागल्याशिवाय तो शहाणा होत नसतो. मंडळी, जो प्रेमवीर अगोदर म्हणत असतो हम दिल दे चुके सनम, तो प्रेमभंग झाल्यावर म्हणायला लागतो हम दिल दे के चुके सनम. आमचा एक कविमित्र होता अशोक जेठे. त्याची कवितेच्या काही ओळी फार सुंदर होत्या. तुझ्या पायीचं पैंजण ऋण झुनती कानात. पुढे अशोक जेठे म्हणतोय, पाल उठून जाताना उदास उरुस. मंडळी, मी हे जरी गमतीनं म्हणत असलो तरी सुद्धा काही माणसं प्रेमभंगातनं 2 गोष्टी होतात. प्रेमभंग झालेली काही माणसं आत्महत्येच्या मार्गाला जातात आणि प्रेमभंग झालेली काही माणसं ज्यांच्यापासून प्रेमभंग झालाय त्यांच्या जीवावर उठतात. आनंद स्वतःच्याही आयुष्यातला जातोय, इतरांच्याही आयुष्यातला जातोय. एकतर्फी प्रेमातनं तर हे अनेक ठिकाणी घडत असतं. म्हणून मी आता माझ्या त्या मित्रांसाठी सांगतोय की ज्यांचा दुर्दैवानं प्रेमभंग झालेला आहे, त्यांनी कोणते उपाय करावे की जेणेकरून ते प्रेमभंगाच्या या दुःखातनं बाजूला येऊ शकतील. ते महत्वाचे 4 उपाय सांगतोय. महाराष्ट्राच्या प्रत्येक पहिला उपाय, तुम्ही आत्ता जर त्या मनस्थितीत असाल तर मी सांगतो तो पहिला उपाय करा. भाबडी आशा अजिबात ठेवू नका. प्रेमभंग झालेल्या प्रत्येकाला वाटत असतं की अरे नाही, त्या मुलाचा प्रेमभंग झाला असेल तर त्याला वाटत असतं अरे आपली प्रियसी असं नाही. थोडीशी रागावली असेल, रुसली असेल, 8 दिवसांनी 15 दिवसांनी मेसेज येईल, फोन येईल, पत्र येईल, काहीतरी येईल आणि तिला तिची चूक कळेल, ती आपल्याकडे नक्की येईल. अशा भाबड्या आशेमध्ये हा बिचारा जुनी पत्र, जुने मेसेज, जुने फोटो, सगळ्या आठवणी मनातल्या मनात आठवत असतो. माझं म्हणणं आहे, भाबडी आशा सोडून द्या. भूतकाळ विसरून जा, वर्तमानात जगा, भविष्याकडे नजर लावा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, पुढच्या व्यक्तीबद्दल अजिबातच मनामध्ये कटुता बाळगू नका.
कटुता बाळगू नका याचा अर्थ असा की खूप जणांच्या मनामध्ये पुढच्या व्यक्तीबद्दल मला फसवलं, माझा विश्वासघात केला, माझं आयुष्य पुढच्या व्यक्तीनं बर्बाद केलं, उद्ध्वस्त केलं, अशा पद्धतीच्या भावना असतात, कटुता असते. माझं म्हणणं आहे, अजिबात कटुता बाळगू नका. तुम्ही असा विचार करा की पुढच्याही व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी अडचणी असेल, तिची सुद्धा काहीतरी मजबुरी असेल, कदाचित तिला ते सांगता येत नसेल, पण तिच्या आयुष्याच्या तिनं हा जो काही निर्णय घेतलाय तो काही फार मोठ्या प्रेमानं किंवा आनंदानं घेतला नसेल. तुम्हाला ती फसवते म्हणजे कदाचित ती स्वतःलाच फसवत असेल. तुम्हाला दुःख होतंय त्याच्याही पलीकडचं दुप्पट दुःख तिला होत असेल. त्यामुळे अजिबात कोणत्याही प्रकारची पुढच्या व्यक्तीबद्दल कटुता ठेवू नका. जे सत्य तुमच्या समोर आलंय ते वास्तव म्हणून स्वीकारा. आपल्या नशिबात होतं, नियतीनं दिलंय, ते आपणही टाळू शकत नाही, पुढची व्यक्तीही टाळू शकत नाहीये. त्यामुळे खोट्या आशेत न राहता जे समोर आहे त्याचा अनुभव घ्या, ते सत्य ताबडतोबीनं स्वीकारा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, प्रेमभंग झालाय म्हणून नियतीला, देवाला काही दोष देत बसण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा, तुम्ही आत्ता जरी दुःखात असलात, आत्ता जरी अस्वस्थ असलात, आत्ता जरी निराशेच्या गर्तेत असलात, तरी लक्षात घ्या, ही तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. कारण हे जर तुम्ही दुःख पचवलत ना, तर तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा दुसरं कोणतंच दुःख मोठं तुमच्या आयुष्यात येणार नाहीये. कारण जो माणूस प्रेमभंगाचं दुःख पचवू शकतो, तो माणूस आयुष्यात कोणत्याही प्रकारचं दुःख पचवू शकतो, हे सत्य आहे. त्यामुळे तुम्ही असं समजा की आपण कसं समुद्रामध्ये एखादी नाव असेल, चाललीये, आणि एखादं मोठं वादळ आलं आणि त्या वादळात ती नाव बुडते की काय असं वाटत असतं. आणि तो जर नावाडी उत्तम पद्धतीनं चालवणारा असेल, तर त्यानं त्या सगळ्या वादळाचा अंदाज घेत त्या वादळातून जाणारी नाव जर तो वाचवू शकला, तर पुढचा जो काही अथांग अमर्याद समुद्र आहे तो तर ते अंतर तो सहजासहजी काटू शकेल. कारण एवढं मोठं वादळ त्यानं पचवलेलं असतं. असा विशेष उपक्रम तुमच्या या जीवनरूपी समुद्रामध्ये प्रेमभंगाचं हे जे मोठं वादळ आलंय, ते तुम्ही त्या उत्तम नावाड्याप्रमाणे जर चांगल्या पद्धतीनं मन शांत ठेवून जर परतवून लावू शकलात, उत्तम पद्धतीनं स्वतःवर त्याचा परिणाम होऊ न देता, तर मी तुम्हाला सांगतो, तुमचा जो पुढचा जीवनाचा प्रवास आहे, तो जीवनाचा प्रवास अतिशय सुखकर असेल, अतिशय चांगला असेल. तिथे येणारी दुःख, येणारी संकट ही तुम्हाला साधी साधी वाटायला लागतील हो. कारण एवढं मोठं दुःख तुम्ही पचवलेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील जितकं दुःख होणार नाही तेवढं या प्रेमभंगानं होत असतं. कारण याच्यातली अवघड अवस्था अशी असते की प्रेमभंग झाला आणि त्या मुलीचं दुसरीकडे कुठे लग्न झालं तर काही हरकत नाही, पण तिचा प्रेमभंग झालाय आणि तुमच्याच ओळखीतल्या एखाद्या मित्राबरोबर जर त्या मुलीचं लग्न झालं असेल, तर अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का, असं मनात गाणं म्हणत म्हणत तडफडत राहावं लागतं. कधीतरी बाजारात जात असतो एकटेच आणि समोरनं मात्र आपल्याला तीच जोडी दिसत असते. नकळत सुद्धा हसावं लागतं. दोघही हसत असतात. आपल्यावर हसत असतात का मनातल्या मनात हसत असतात आपल्यालाही कळत नाही. पण उरातलं दुःख उरातच दाबून तोंडावर मात्र हास्य आणावं लागतं आणि तोंडावर हास्य येत असतं, पण पुढची ती जोडी आपल्या हृदयावर सुरी फिरवून जात असते की काय, अशी अवस्था असते. पण हे सगळं पचवायला पाहिजे.
प्रेमभंगात सुद्धा एक प्रकारचं सुख असतं. तुम्ही म्हणाल हे कसलं आलंय प्रेमभंगातलं सुख? ज्यांनी अनुभवलंय त्यांना कळेल की काय दुःख असतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला तिथून सांगायला काय होतं, इथं येऊन बघा म्हणजे कळेल आमच्यावर काय अवस्था आहे. मला असं म्हणायचं की जी माणसं प्रेमभंगानंतर आत्महत्येचा विचार करतात, प्रेमभंगानंतर दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करतात, ते असा का विचार करत नाहीत की जगामध्ये प्रेम करावं अशी केवळ तुमची प्रियसी ही एकमेव गोष्ट आहे का जगातली? तीच एकमेव गोष्ट आहे का की जिच्यासाठी आपलं आयुष्य ओवाळून टाकावं? अहो, जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता. कितीतरी गोष्टी आहेत की ज्यावर तुम्ही प्रेम करू शकताय. आणि माझं म्हणणंच असं आहे की आपली दृष्टी, आपले विचार, आपली नजर त्या पद्धतीची असेल तर सृष्टीतल्या अनेक घटना अशा आहेत की ज्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करू शकतो. बागेतलं एखादं सुंदर फूल फुलून आलंय, त्या फुलाला हे माहितीये की ते खाली कोसळणार आहे, ते कोमेजणार आहे, पण तरी सुद्धा ते फूल जाणाऱ्या येणाऱ्याला वास देत असतं, आनंद देत असतो. माझं म्हणणंच असं आहे की आपलं जीवन असं पाहिजे की कसं आहे माहितीये का, आपण कुणावर किती प्रेम करतो या गोष्टीपेक्षाही आपल्यावर इतर जण किती प्रेम करतायत हीच गोष्ट अधिक महत्वाची आहे. त्याच्यामुळे माझा प्रेमभंग झाला आणि मला कुणीतरी फसवलं असल्या दुःखत राहण्यापेक्षा तुमचा श्वास, तुमचे शब्द, तुमची कृती अशा अनेक अनेक गोष्टींसाठी अनेकांना प्रेम देऊ शकतात. बाबा आमटेंनी अनेक कुष्ठरोगांच्या आयुष्यामध्ये प्रेम निर्माण केलं. त्या सगळ्या कुष्ठरोग्यांना बाबा आमटेंबद्दल किती प्रेम वाटतं. असं काही आम्हाला आयुष्यात करता येईल का की ज्यामध्ये अनेक लोकांना आमच्याबद्दल प्रेम वाटेल? आणि असं जर प्रेम तुमचं जुळलं सगळ्यांशी तर त्याचा भंग कधी होणार नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत इतकंच काय, मेल्यानंतर सुद्धा तुमच्या कीर्तीच्या रूपानं प्रेम उरेल. असं प्रेम तुम्हाला लाभो, याच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.